मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्याचा फडणवीसांचा डाव होता. सगळं सहन करून उभा राहिलोय. राजकारणात फडणवीस राहतील किंवा मी, उद्धव ठाकरेंचा इशारा. योग्य वेळ उत्तर देणार. उद्धव ठाकरेंच्या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपकडून फडणवीसांच्या व्हिडिओनं उत्तर. मी एकतर नादी लागत नाही आणि कुणी माझ्या नादी लागलं तर सोडत नाही, असा फडणवीसांचा व्हिडिओ. माझा एक सिद्धांत पक्का आहे, मी कोणाच्या नादी लागत नाही, कुणी नादी लागलं तर सोडत नाही. असा नडलो की मोदींनाही घाम फुटला. इथे प्रचाराला याच उरली सुरलेली गुरमी उतरवतो. उद्धव ठाकरेंचं मोदींसह भाजपला थेट आव्हान. उद्धव ठाकरे, आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलं आहे. दिलेल्या आव्हानापासून माघारी फिरू नका. भाजप नेते आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. पायाखालची वाळू सरकल्यामुळे ठाकरेंचं वक्तव्य. ठाकरे शिंदे फडणवीसांचं काहीही बिघडू शकत नाही. उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. शिवसेना नेते रामदास कदमांचा पलटवार. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट. 7 ऑगस्टला मवियाची जागा वाटपाबाबत बैठक. बाळासाहेब थोरातांची माहिती. शरद पवार विधानसभेला 20 मतदारसंघात तरुणांना संधी देणार. विधानसभेला बारामतीतून योगेंद्र पवार यांना संधी मिळण्याची शक्यता. भुमरेंनी मंत्रिपदाचा गैरवापर करून 6 पेक्षा जास्त वाईन शॉपचे लायसन्स घेतले. ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दत्ता गोरडे यांचे गंभीर आरोप. भुमरेंवर कारवाई झाली नाही तर सुप्रीम कोर्टात दाद मागणार. दत्ता गोरडेंची माहिती. पूजा खेडकरची उमेदवारी रद्द. भविष्यात कोणतीही परीक्षा देता येणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी यूपीएससीकडून कारवाई. महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा संपन्न. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला उपस्थिती. अमोल मिटकरींच्या तोंडाला मूळव्याध, त्याला कुत्र्यासारखं मारणार. मनसे प्रदेश सरचिटणीस कर्णबाळ भुजबळांची जाहीर धमकी. भुंकणारं कुत्र कधी चावत नसतं. एका बापाची औलाद असेल तर त्याने समोरासमोर यावं. अमोल मिटकरींचं भुजबळांना आव्हान. जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात 10 बिबटे जेरबंद. जेरबंद करण्यात आलेले 10 बिबटे गुजरातमधील जामनगर इथल्या निवारा केंद्रात पाठवले. राजधानी दिल्लीत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. उकाड्यानं हैराण झालेल्या दिल्लीकरांना मोठा दिलासा.